नाही झालंय. गाईज हा आहे आमचा पहिला टोल. तुम्हाला असं वाटलं असं नाही याने कसं काय ओपन केलंय, तर तुमच्या माहितीसाठी आमच्याकडे आहे कार्ड. तो रस्त्याच्या मध्ये जे हे झाडं लावलेले आहेत, तरवड म्हणतात आमच्याकडे याला गावरान भाषेत. या तरवड्याच्या फुलांनी ना 4 चांद लावलेत हायवेला. सुपर. असे ड्रायव्हर जे असतात यांना अशा गाड्या चालवताना जरा इंटरेस्ट येतो. तुम्ही कंडक्टर. काही जीव बघितला ना कसा चाललाय उलटा. तुमच्या माहितीसाठी ह्या हायवेला ना प्रत्येक गावामध्ये बायपास आहेत. कसलं वातावरण झालंय बघा, छान. पाऊस यायची शक्यता आहे. मस्त वातावरण झालंय. भूक बीक लागली घरून नाश्ता वगैरे करून निघलेलो आम्ही, त्यामुळे आम्ही काय कुठे थांबणार नाहीत. आम्हाला भूक नाही वगैरे काय नाही. आणि इथून जास्त नाही आहे, कमीत कमी 125 किलोमीटरच्या आसपास, म्हणजे 120-130 किलोमीटरच्या आसपास आपलं गाव बसतं. मम्मा पण सोबत आहे. तो चला आले आता माझं गाव. आपल्याला इथून टर्न घ्यायचा आहे जामखेड साईडला. काय झालती काय झालते आई, काय झालं नाही. आता ते तिथं काहीतरी मरून पडलं होतं त्याच्या अंगावर. हा मागच सांगतोय तिथं काहीतरी मरून पडलं होतं, मग काय त्याच्या अंगावर घालायची का मग. मोबाईल आहे ना, काय झालं तरी इथं छान वडापाव मिळतो. इथं हे दिसतंय ना स्वामीराज, इथे एकदम छान वडापाव मिळतो. आम्ही दरवेळेस इथंच घेतो. डाळीचा असतो तो, वाटलेल्या डाळीचा. काहीच हा आहे खडकतचा पूल. सीना नदी तुम्हाला दिसतंय. ऑगस्ट महिना चालू आहे, भर पावसाळा चालू आहे, पण सीना नदीला एकही टिपका पाणी नाहीये. हा नजारा फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो या रोडचा. शिऊर गाजी आमच्या पप्पांचं फेवरेट ठिकाण आहे. आम्ही दरवेळेस गावाकडे येता जाता इथं थांबून समोसे घेतो. दाखव दुकानदारांना. समोसे लय भारी होते. जामखेड खरदार रस्त्यावर हे एक नाश्ता सेंटर आहे, सचिन नाश्ता सेंटर. आपलं घरगुती आहे, तर त्यांनी आपलं घरगुती नाश्ता सेंटर तयार केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन कधी बी नाश्ता करू शकता. समोसा स्पेशल आहे. हे देखो आ गए हम. आलो आता आपल्या गावापाशी, आणि गावात हा जो डोंगर दिसतोय हा आहे आमच्या गावाचा डोंगर. डोंगरावर मंदिर ते आहे रेणुका मातेचं मंदिर. माहुरगडची रेणुका माता राशीनला, आणि राशीनची रेणुका माता एका भक्तासोबत इथे येऊन स्थायिक झालेली आहे. बुलाया राहायला 200 किलोमीटर नाही. वापस आहे आले ना, पण वापस इज इम्पॉर्टंट. आईच किती 2 तासाचं बी अंतर नाही. 2 तासाच्या आत आपण इथं आलो. आसामलाच काय म्हणायचंय, आसामलाच काय डोंगर येत. आपले तरी काय डोंगर कमी येतोय. काय ते डोंगर, काय ती झाडी. वा बघा मित्रांनो, हा डोंगर किती बघा, फरक पडला बघ ना. हा डोंगर बघा, आणि त्याच्याच समोर हा डोंगर आहे. त्याच्यावर सोलर प्लॅन आहे, आणि हा डोंगर गायांना चरण्यासाठी गुरांना ठेवलेला आहे. किती फरक दिसतो या दोन्ही डोंगरांमध्ये. आज इथली एवढी नैसर्गिक संपत्तीचा नाश झालेला आहे, तरी पण अजून आपले डोळे उघडत नाहीयेत. याच्यापेक्षा
दुर्दैवी गोष्ट नाहीये. म्हणजे काय, आपण काय आंधळे पुढे पण आता करणार काय आता? सगळ्याच असते. सगळ्यांना समजलं पाहिजे. हे बघा इथं सुद्धा बघा सगळीकडे सोलर. हा तू दाखवतेस हे आपलं गाव आहे, मग आपणच आवाज उठलो तर लोक काय उठते? मग काय, ते पण आहेच, बरोबर आहे. लोकांनी जर जमिनी नसत्या दिल्या तर त्यांनी कसं काय इथं सोलर प्लॅन उभारलं? तिथं फॉरेस्ट आहे आणि इकडे पुन्हा फॉरेस्ट नाही. वळलेला आहोत गावाकडे, झालेली आहे गावात एंट्री. आणि हा आहे आमच्या गावाचा नजारा, शिरतानाचा, गावात शिरतानाचा. जुन्या काही इथं श्री संत गीते बाबा महाराज यांची समाधी. केरळला जाय. आणि ही जी प्लेस आहे ना, ही ऑलवेज एवढी ब्युटिफुल असते पावसाळ्यामध्ये. हे बघा मंडळी, आमच्या क्रिकेटचं ग्राउंड आहे गावातलं. सगळे इथं मुलं खेळतात, पण आता सध्या पावसामुळे तण वाढले. बघून की आहे किती भारी दिसतं. आई कुठे चाललीस? तुझ्या मामाचं गाव आहे का माझ्या मामाचं गाव आहे? स्वतःचा काहीतरी बनवा, अहो डोळे लग्न आहे मारे. दुसऱ्याचे बनवू नका, उड्याचं काहीतरी बनवा. काय म्हणला? नाही म्हणलंय ना, नाही कशाला म्हणलं चालला ना, तिकडे? नाही म्हणलं ना हो. ए आई, ही झाली कोल्हापुरी, तुमची मारबर ओरिजिनल मराठवाडी. आम्हाला आमचीच येत अगे नाही. छक्कू तो इकडे पातळी डोंगर. खोप्यामध्ये खोपा, सुगरणीचा खोपा. झाडं बघत. अगं मी तरी मला बुचाडा कशी दिसना. सोयाबीन दिसते बुवा, सोयाबीन बघ काय बघायची. ह्यांनी पण सोयाबीन पेरायला सुरुवात केली. आता सोयाबीनचे होते ना उचाड. पारंपरिक पिकांचा विसरच पडलाय लोकांना. तिथं लय हटो बाजूला हटो. इथे अभ्यास करते काय गो बाई, ते काम करते काय गो बाई. जास्त अभ्यासाने मी डोकं बंद होतं. इकडं पण लय सोलर बसवलेत भाऊ. प्रगत झालाय मराठवाडा. आणि मराठवाडा बी प्रगत झालाय आता, प्रगतीच्या दिशेने. हे बघा खरं पारंपरिक घर. महाराष्ट्राची ओळख आहे मराठवाडा. ती गाव कोणी बघितली का? गाडी मोठ्या गाडी सुधारली. आई हे गाव कोणतं आहे? उंबरविहिरी. उमराच्या तिथं विहीर होती का? माहेराला इथे एकले भारी जोतून ते होतं. जाण्याची खुशी बघा. कुठं गेलं ग ते? काय इथं लय झाड तोडले तर असं. सगळीकडे असंच केलंय, सगळ्या उपकास केले. गाव पाडली सारी. हे बघा हे जोत हे गावापासून हे माझ्या आवडीचं ठिकाण आहे बरं का. आणि ते वाड आहे का काय? हा? ते बघ कसं वाड आहे. त्यावेळेस साई असे घर आहेत ना डोंगराच्या वर, हे मराठवाड्यात बघायला मिळतात. आडनामध्ये असे लय भारी भारी. सगळ्यात मेन म्हणजे आहे आपल्याकडे पाणी नाही, त्यामुळे काही दुर्घटना होत नाही. इकडे पाणी आहे पण हे असे हे ठिकाण आहेत ना, हे जुन्या आठवणी करून देतात ग. इथं सांग ना आम्हाला काय नाही. नाही चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. लाव जरा असे बुलेटवर मी गेलो जायला पाहिजे. Nature जास्त song. रूप वाटतो माहिती बॉडीला जाण्यापेक्षा. 90चे सॉंग लाव 90चे. काय नाही. किती दिवसाची आठवणी इथं फोटो काढायची. हे इच्छा आहे. स्टॉप कर गाडी, गाडी स्टॉप कर. काय भारी वाटतं ना. हम्म. स्टॉप करतो, पण इथं आधी म्हणजे कुठं थोडं चढाव. मग इथं तर खरं लोकेशन आहे ना. बरं इथं लोक या झाडापाशी थांबवा आपण गाडी. झाडा मंडळी आम्ही इथं गाडी थांबवली आहे, कारण थोडंसं म्हणलं बाहेरून एकदा नजारा बघून घेऊ कशी आहे, काय आहे, छान आहे. वाव, चला इथं उतरायची लय दिवसाची इच्छा होती, कारण हे ओय, हरिण 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 कुठे गेलं? वायला येणार नशीब, उतरलं की थांबली. वाव लय दिवसाचं इथे थांबायचं. आता एकाच फोटो काढायचा. हा थांबलं की फोटो काढ, थांबलं की फोटो काढ. मंडळी आम्ही इथं आता फोटोशूटला थांबलेलो आहे, पण एकदा वातावरण बघा, आपली गाडी थांबली. काहीतरी दिसते भारी वातावरण आहे. हे फुलांची शूटिंग तिथे भारी. छान छान छोटे छोटे फुलं आहेत तिथं. हे बघा इथं, म्हणजे हे थोडं आमच्या मामाच्या गावच्या अलीकडचं आहे. गाडी काय भारी असते. गाडीचा फोटो हा कसा आहे ना
कॅमेरा माझा लयच खास आहे ना फोटो एवढं लावून. फुल एन्जॉयमेंट चाललेले आहे मित्रांनो. आणि हे दोन काका आमच्या पाठीमागे बसले ते आमच्याकडे बघत आहेत. त्यांना वेगळं काहीतरी वाटतंय. मम्मीने आम्हाला त्या लोकेशन पासून आपल्या गाडीपासून इथपर्यंत बोलवलंय का तर फक्त इथं बघा हे फुलं आहेत दिसले का. हे छोटे छोटे फुलांमध्ये तिला बसून फोटो काढायचा आहे म्हणून तिला इथं फोटो काढायचा म्हणून तिने इथं बोलवलंय आम्हाला. वा वा रे भाई. आणि गुरं चरतेत. अशी फिलिंग कुठंच येत नाही माहिती आहे का. मी आता एवढं फिरलोय एवढे मी गड किल्ले तर येणार ऑब्विसली पण असं भरपूर ठिकाणं फिरलोय पण अशी फिलिंग नाही. मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय एकदम. मोरांचा आवाज आवाज येतोय पाठीमागून मित्रांनो. बरं वाटतंय. बिना चपलाची दगडावर चालायची फिलिंग येते. आमच्या मम्मीनेच आम्हाला इथवर आणलं होतं. दारा हे माझ्या डोंगराचं महत्वाचं हत्यार आहे जे ऑल द टाइम सोबतच. इहू इहू कच्चं दिसतंय गो बॉय कुछ बोलवली गो बाय. बाय मंडळी आपण या गाडीचं नाव आपल्या बेबी ठेवलेलं आहे. बेबी बुलेटचं पण नाव आहे पण ही मोठी बेबी बुलेट छोटी बेबी. गाडी नाही चालू करायची का. कुरमुडीची फुल आणि ही जी वनस्पती दिसते ना तुम्हाला हिरवी ही आहे कुरमुडी आणि हे आहे टणटणीचं झाड आणि हे टणटणीची फुलं. सुगंध हा जो आहे ना टणटणीच्या फुलाचा सुगंध घेऊन बघा. हा 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 वाव अप्रतिम. कुठल्याही लॉनपेक्षा भारी आहे की नाही. आपण मागच्या जे ब्लॉगमध्ये मामाच्या गावाला आलो होतो ना ते दुसऱ्या रस्त्याने आलो होतो. आता हे दुसऱ्या रस्त्याने आलो होतो. हे बघा आता कशी छान दिसते. डोंगराकडे दाखव. हे बघा फुलं दाखव. डोंगराची टणटणीचं खूप सुंदर दिसतंय. हो काय तिकडे जायची गरज आहे बघ इकडे डोंगर. आवळवाडीचा डोंगर. करवंद असतील का काही. तिकडे नाही करावं पिठावणे पिठावणे म्हणजे ठीक आहे पिठावणे झाड ते खातात का. पांढरे येतात त्याला. कधी येतात. हे दिसत हो. पुढं पुढं रस्त्यात आहे. मामाचं गाव असं तर असं असो नाही तर गाव नसावं असं माझं म्हणणं आहे. लय भारी त्याचा वाटतं. कडा घेतला असतास खाली वाकून चुकून. हे आहे आवळवाडी गाव. वाडी ऍक्च्युली. आणि इथं उन्हाळ्यात गाव असं सफरचंद आपले सीताफळावाले गाव बसतं. दिवाळी बघा डोंगर दिवाळी होऊन आहे का नाही काय ते डोंगरवाडी. सीताफळीचं सांग ना. सीताफळ दिवाळीच्या झाड आहे तिथं. सीझन मध्ये या डोंगरामध्ये सीताफळ हे मराठवाड्याचं स्पेशल आहे. हो का, हे इथे बघा झाड आहे. सीताफळीचे एवढे झाड आहेत ह्या घाटात एवढे झाड आहेत ते आम्ही उभं राहून खातो माहिती का कधी कधी. हे सगळे जे झाडं दिसत आहेत तुम्हाला खायच्या फळांचे झाड आहेत. सीताफळ असेल, पिठावणे विठावणी असेल, पिठावणी असेल, बोरं. करवंद असतील, भोकरं असतील, बोर असतील, तर ह्या सगळ्या खायच्या फळांचे झाड आहेत हे सगळे. आणि तुमच्या माहितीसाठी नॅचरल उगवलेले आहेत. तर लोक जे आहेत ते ह्या ठिकाणी स्पेशल गाड्या उभा करून फळं गोळा करतात आणि या गावातले लोक सुद्धा इथलेच फळं गोळा करून नेतात आणि विकतातही खातातही. तर सीताफळासाठी स्पेशल आहे एरिया. हा जो एरिया आहे तो सीताफळांचा आहे. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगते की मराठवाडा जो आहे तो सीताफळ स्पेशल फळ आहे मराठवाड्यातलं. आणि आता सीताफळाला मराठवाड्यातल्या सीताफळाला GI टॅगचे मानांकन सुद्धा मिळालेलं आहे. भौगोलिक मानांकन ज्याला म्हणतो आपण जिओग्राफिकल इंडेक्स. गाईज आता मम्मीने एक भारी गोष्ट म्हणली. ती म्हणते की आता जर तुम्हाला एवढे डोंगर खोदायचे होते आणि हे सगळं काढून माल मसाला काढून घ्यायचा होता तर तुम्ही ही गोष्ट आधीच करायची ना. आधी तरी कमीत कमी पहिल्या लोकांना चांगले रस्ते मिळाले असते ना. तुम्ही आता ते रस्ते बांधले
आता त्या काळात असे छोटे रस्ते बांधले, आता तुम्ही ह्या काळात येऊन हे डोंगर एवढे छान निसर्गाला तुम्ही हानी पोहोचवताय. तुम्ही हे गोष्ट पहिली केली असते तरी आपल्या आईबापांना तरी सुखात म्हणजे चांगले रस्ते भेटले असते ना ट्रॅव्हलसाठी येण्या जाण्यासाठी. हे एक गोष्ट मला मम्मीची छान वाटते. वाहन सावकाश चालले असते. अरे ला 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 परतीच्या वाटेवर निघालेलो आहोत आम्ही आता. आई तुला कसं वाटते माहेरावरून आल्यावर? फ्रेश